ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात 93 स्फोटाचा आरोपी कसा असा प्रश्न भाजपने उपस्थित केला। एका व्हिडिओवरून हा वाद सुरू झाला। पाहूया हा एक रिपोर्ट। ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारावेळी एका व्हिडिओनं नवा वाद सुरू झालाय। ठाकरेंचे उमेदवार मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आहेत की मुंबईकरांसोबत असा प्रश्न भाजपने केलाय। ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरत असल्याची टीका भाजपने केली, तर भाजपनंच लोकांना प्रचारात पाठवून व्हिडिओ शूट केल्याचा दावा कीर्तीकरांनी केलाय। संबंधित व्यक्तीशी आपला संबंध नसून असे आरोपी फिरत असतील तर फडणवीसांचं गृह खातं कारवाई का करत नाही असाही प्रश्न कीर्तीकरांनी विचारलाय। ज्या मुंबईने भरभरून उद्धव ठाकरे यांना दिलं, प्रेम दिलं, सन्मान दिला, आज त्यांच्याच पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अशा प्रकारे आरोपी जर फिरत असेल प्रचार करताना, जो बॉम्बलास्टमध्ये होता त्याला शिक्षा झाली आहे, आज उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करण्याची गरज आहे। त्या भाजपवाल्यांचं माझ्या प्रचारावरती आणि माझ्या रॅलीवरती कदाचित जास्त लक्ष असावं, कारण आम्ही प्रचारामध्ये पुढे आहेत। आता ठीक आहे, त्या प्रचार फेरीमध्ये एवढे शेकडो लोक असतात, त्याच्यामधला एखादा व्यक्ती कोण याची आम्हाला कल्पना नसते, कारण आमच्या रॅलीसोबत अनेक पोलीसवाले असतात आणि जर का आक्षेपार्ह व्यक्ती जर का त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल तर नक्कीच त्यांनी त्यांना अटकायला पाहिजे होतं। मग मला असं वाटतं भाजपवाल्यांनी फडणवीस साहेबांना विचारायला पाहिजे होतं, कारण ते या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या अखत्यारीत पोलीस खातं येतं। मग अशा पद्धतीची जर का माणसं राजरोसपणे जर का फिरत असतील तर ते फेल्युअर कोणाचं आहे हे पहिल्यांदा भाजपवाल्यांनी स्वपक्षीयांच्याच नेत्यांना विचारलं पाहिजे। व्हायरल व्हिडिओ 60 सेकंदाचा आहे। संबंधित व्यक्तीचं नाव इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान असं आहे। 93 बॉम्बस्फोटात इक्बाल मुसा आरोपी होता। AK-47 रायफल, अम्युनिशन आणि हँड ग्रेनेड अभिनेता संजय दत्तच्या घरी पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप होता। या प्रकरणी 10 वर्षाची शिक्षाही त्याला सुनावण्यात आली होती। काल संध्याकाळी अंधेरी पश्चिम येथे 1993च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ, यांच्या समर्थनार्थ हा रॅलीमध्ये उतरला होता। मुंबई के हत्यारों के साथ काँग्रेस का हात आणि मुंबईकरांना जाळणारी मशाल कोणती हे तुम्ही ओळखा। ज्यांनी नवाब मलिकजींवरती ढिगाने आरोप केले होते आणि त्याच नवाब मलिकांना नंतर सत्ताधारी बाकावर बसायची संधी दिली, किंवा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे येऊन NCP नॅशनल करप्ट पार्टी म्हणत 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप अजित पवारांवर केले होते, अशा लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।